जरांगेंच्या हत्येची 2.5 कोटींची सुपारी। मनोज जरांगेंच्या दाव्याने खळबळ। हत्येसाठी बैठकाही झाल्याचा दावा। जरांगेंच्या हत्येचा कट कुणी रचला? हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला। त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं हे धक्कादायक विधान। जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी केला। बीड जिल्ह्यात मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने याबाबत सुपारी दिल्याचा आरोप केला जातोय। यासाठी बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठकाही झाल्या। त्यामध्ये जरांगेंवर कशी पाळत ठेवायची, कुठे त्यांना गाठायचं आणि कशा प्रकारे हत्या करायची याचं सगळं प्लॅनिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या बैठकांमध्ये जरांगेंची इत्थंभूत माहिती दिली जात होती असा दावा सुद्धा काळकुटेंनी केलाय। सुरुवातीच्या काही बैठकांमध्ये काळकुटेंनाही सामील करण्यात आलं होतं, मात्र काळकुटेंना याबाबत पूर्ण माहिती नसल्याचं सांगितलं जात आहे। कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन जरांगेंचे जुने सहकारी फोडायचे, जेणेकरून त्यांच्या जवळ जाता येईल असं प्लॅनिंग केल्याचा आरोप केला जातोय। पण जसा काळकुटेंना हा कट कळला, त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली। हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला। त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं गेलं। एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय। असल्या पैदेशीला मी नाही घेणार, पण बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो, तू जरी नेता असेल, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला असतो। आता काळकुटेंच्या तक्रारीनंतर जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीडमधून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। अमोल खुणे आणि दादा गरुड अशी या दोघांची नावं आहेत। अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा जुना सहकारी आहे। त्याला पैशांच्या बदल्यात हे काम करायला सांगण्यात आलेलं। आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये सगळे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे। मग तो कोणी असो, विरोधक असो, समर्थक असो, कोणी असो, तर अशा पद्धतीच्या काही धमकी आली असेल तर निश्चित पद्धतीने आमचे पोलीस कारवाई करतील आणि संरक्षण देतील। ही घटना कळताच बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगेंनी जालना पोलिसांची भेट घेतली। या भेटीत या दोघांची ओळख झाली। या प्रकरणी पोलीस कसून तपास करतायत, पण आता ही सुपारी कोणत्या नेत्याने दिली त्याचं नाव जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी। त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील। आरोपीला कुठलेही गय करणार नाहीत, तो किती मोठा नेता असला तरी, आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर नेते जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री। विशेष म्हणजे त्या नेत्याचे फोन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा असल्याचं मनोज जरांगे सांगतायत। त्यामुळे खरंच जरांगेंच्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी देण्यात आली का? जरांगेंची सुपारी देणारा नेमका नेता कोण आहे? त्याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत का? असतील तर त्याच्यावरती सरकार काय कारवाई करणार, असे अनेक सवाल आता उपस्थित झाले। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।